आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज, न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क। नारायणगाव येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक करून 1,02,500 रुपये किमतीच्या 10 किलो 275 किलो गांजासह 1,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखा व नारायणगाव पोलीस स्टेशनची कारवाई। दिनांक 9 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, अक्षय नवले जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत गुन्हे शाखेच्या पथकाला बातमी मिळाली की इसम नामे मुनवर सय्यद राहणार कोतुळ जिल्हा नगर हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकलवर नारायणगाव मांजरवाडी रोडवर गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। मिळालेल्या बातमीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने नारायणगाव पोलीस स्टेशन स्टाफसह सदर ठिकाणी सापळा रचून संशयित इसमाला ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव मुनवर अली सय्यद वय 48 वर्ष राहणार कोतुळ तालुका अकोला जिल्हा नगर असे सांगितले। पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून मोटरसायकलला पाठीमागच्या बाजूस पोत्यामध्ये भरलेला 10 किलो 275 ग्राम गांजाचा मिळून आला। सदर इसमाकडील मोटरसायकल तसेच गांजा असा एकूण 1,32,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आलाय। सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासणी कामी नारायणगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे। सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल्लसो, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडेसो, उपविभागीय अधिकारी धनंजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील सो यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सो, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार सो, सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, अक्षय नवले, राजू मोमीन, नारायणगाव पोलीस स्टेशनचे पीएसआय सोमशेखर शेट्टी, पीएसआय पाटील, पोलीस हवालदार मंगेश लोखंडे, पोलीस शिपाई सोमनाथ डोके, सत्यम केळकर यांनी केली आहे। मुख्य संपादक तेज तुफान न्यूज, अयूब शेख, पुणे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.